ध्यानाला सुरुवात करण्या अगोदर ह्या काही इन्स्ट्रक्शन फॉलो करा. ध्यानाला बसण्या अगोदर 1-2 तास अगोदरच जेवण पूर्ण करून घ्या. बसायला एक आसन, पाण्याने भरलेला एक ग्लास, इयरफोन कंपल्सरी. त्यानंतर देवाजवळ दिवा लावा, एक नॉर्मल सुगंधवाली अगरबत्ती लावा. शक्यतो खाली जमिनीवरच बसा आसन घेऊन. जर खाली बसणं शक्य नसेल तर सोफ्यावर किंवा चेअरवर बसू शकता, पण पायाखाली काहीतरी आसन असावं. या सर्व गोष्टी घेऊन बसायचं आहे. शांत जागा निवडायची आहे. आता आपण ध्यानाला सुरू करूया. पाठीचा कणा सरळ ठेवायला या रात्री खूप महत्त्व आहे, महाशिवरात्रीच्या रात्री. त्यामुळे तर तुम्हाला फार वेळ पाठीचा कणा सरळ ठेवणं जमत नसेल तर तुम्ही टेकून बसा, भिंतीचा सपोर्ट घ्या, की जेणेकरून तुमचा पाठीचा कणा हा सरळ राहील. आता आपण ध्यानाला सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. फार वेळ जर बॅकबोन स्ट्रेट ठेवणं पॉसिबल नसेल तर तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता. ध्यान सुरू असताना पायाला मुंग्या आल्या तर पाय हलवू शकता, पण डोळे तुम्हाला अजिबात खोलायचे नाहीयेत. सुरू करूया. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. आपला श्वास कसा येतोय जातोय फील करायचा आहे. हळूहळू आपल्या श्वासाची स्पीड कमी होत आहे. आपलं मन शांत होत आहे. शरीर हलकं होत आहे. आता आपल्याला डीप ब्रीदिंगला स्टार्ट करायची आहे. सुरू करूया. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5. तोंडाने सोडून द्यायचं आहे. हळूहळू श्वास सोडत आपल्या मनामधील, आपल्या विचारांमधील सर्व जे काय निगेटिव्ह आहे, त्रासदायक आहे, सर्व आपल्या श्वासामधून निघून चाललेलं आहे असं फील करायचं आहे. दीर्घ श्वास. होल्ड. 1 2 3 4 5. तोंडाने सोडत सर्व दुःख, त्रास, यातना, नकारात्मक सर्व निघून चाललेलं आहे असं फील करत श्वास तोंडाने सोडायचा आहे. हलकं वाटत आहे आता सर्व नकारात्मक निघून गेल्यामुळे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. होल्ड. 1 2 3 4 5. तोंडाने सोडून द्यायचंय. सर्व निगेटिव्ह गोष्टी निघून गेल्या आहेत. मन शांत झालंय, रिलॅक्स झालं आहे. शरीर एकदम हलकं झालेलं आहे. आता आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील, या जन्मात, गेल्या जन्मात माफी मागायची आहे युनिवर्सकडे, शिवपार्वतीकडे. त्यानंतर आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, माफी मागायची आहे. नकळत कोणामुळे आपलं मन दुखावलं गेलं असेल तर त्याला माफ करून टाकायचं आहे. गिल्ट असेल, भीती असेल, सर्व काढून टाकायचं आहे. पण मन स्वच्छ ठेवायचं आहे. स्वच्छ मनामध्येच विश्वशक्ती मोठ्या प्रमाणामध्ये बसते आणि आकर्षित होते. त्यामुळे प्रथम आपण हे मन स्वच्छ करून घेतलं आहे. आता आपण ध्यानाला सुरू करूया. आपण प्रथम 11 वेळा ओंकार करणार आहोत.
फील करायचं आहे. शरीर इतकं हलकं झालं आहे की ते हळूहळू ब्रह्मांडाच्या दिशेने वरती जात आहे. आणि वरती गेल्यानंतर सर्वत्र ग्रह, तारे, चांदण्या आणि भरपूर सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती फिरत आहे. आता आपला ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी आपण ओंकार करूया. ब्रह्मांडामधून सर्वत्र छोटे छोटे ओम आपल्या भोवती फिरत आहे असं फील करत सुरू करूया ओंकारला. दीर्घ श्वास. 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 रिलॅक्स व्हायचंय. आपल्या भोवती सर्वत्र ओंकारची ऊर्जा फिरत आहे आणि समोर पाहतो तर काय, साक्षात शिव पार्वती बसले आहेत. श्री गणेश कार्तिकेय देव सुद्धा आहेत. या चौघांचा सुद्धा आपण मनापासून, हृदयापासून आशीर्वाद घेत आहोत. त्यांना नमस्कार करत आहोत. किती सुंदर हे दृश्य आहे. साक्षात महादेव आणि पार्वती माता त्यांच्या परिवारासोबत आपल्याला हील करायला, आशीर्वाद द्यायला आणि शक्ती द्यायला आपल्या समोर प्रकट झालेले आहेत. कारण आपलं मन शुद्ध झालेलं आहे. आता आपण श्री गणेशाला वंदन करून या सेल्फ हिलिंगला सुरुवात करणार आहोत. कार्तिकेय देवाला तसेच शिवपार्वतीलाही
त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करत आहोत असं फील करा. आणि आता शिव पार्वती यांच्या हातातून एक दिव्य सफेद रंगाचा प्रकाश आपल्या सहस्त्रारमधून म्हणजेच आपल्या माथ्याच्या भागातून आपल्या शरीरात प्रवेश करत आहे आणि आपल्या संपूर्ण अवयवांना हील करत आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, या मंत्राची शक्ती आपल्या संपूर्ण शरीरात फिरत आहे. या मंत्राचा जप करत आपल्याला या एनर्जीचा स्वीकार करायचा आहे. सुरू करूया ओम नमः शिवाय मंत्र चॅन्टिंग. ओम नमः शिवाय या मंत्राची शक्ती संपूर्ण आपल्या ऑराभोवती देखील पसरलेली आहे. आपल्या ऑराभोवती ओम नमः शिवाय या मंत्राच्या शक्तीचं एक कवच तयार झालेलं आहे. आता आपलं शरीर संपूर्णपणे शक्तिशाली झालेलं आहे. आपलं मन शक्तिशाली झालेलं आहे. आपला ऑरा स्ट्रॉंग झालेला आहे. आता विश्वशक्ती आपल्या सप्तचक्रांना हील करणार आहे. आपल्या मूलाधार चक्रावर म्हणजेच आपल्या माकडहाडाच्या इथे लक्ष केंद्रित करायचंय. ब्रह्मांडामधून शिव पार्वती यांच्या हातातून लाल रंगाचा प्रकाश मूलाधार चक्रावर क्लॉकवाईज फिरत आहे आणि आपलं मूलाधार चक्र हील होत आहे. लाल रंग घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. आता हळूहळू वरती यायचं आहे. नाभीपासून 4 बोट खाली ऑरेंज कलरचं स्वादिष्टान चक्र, ब्रह्मांडामधून ऑरेंज कलरचा नारंगी रंगाचा प्रकाश गोलाकार क्लॉकवाईज फिरत आहे आणि आपलं स्वादिष्टान चक्र हील होत आहे, शक्तिशाली होत आहे, बॅलेन्स होत आहे. आता हळूहळू वरती मणिपूर चक्र, नाभीपासून 4 बोट वरती पिवळ्या रंगाची एनर्जी गोलाकार फिरत आहे. ब्रह्मांडामधून पिवळ्या रंगाची एनर्जी मणिपूर चक्राला हील करत आहे, शक्तिशाली बनवत आहे. त्यानंतर आता दोन्ही छातीच्या बरोबर मधोमध हृदय चक्र, हिरव्या रंगाची शक्ती आपल्या हृदय चक्रावर आकर्षित होत आहे. हृदय चक्र गोलाकार फिरत आहे म्हणजेच विश्वशक्ती आपल्या हृदय चक्राला हील करत आहे, शक्तिशाली बनवत आहे, बॅलेन्स करत आहे. आता घशाच्या बरोबर मधोमध कंठचक्र, आकाशी रंगाची शक्ती गोलाकार फिरत आहे. आपलं कंठचक्र हील होत आहे, मजबूत होत आहे. त्यानंतर आता आज्ञाचक्र, दोन्ही भुवयांच्या बरोबर मधोमध कपाळावर निळ्या रंगाला विश्वशक्ती कनेक्ट होत आहे आणि निळ्या रंगाची एनर्जी क्लॉकवाईज फिरत आहे. साक्षात विश्वशक्ती आपल्या चक्रांना हील करत आहे. किती भाग्य आपलं. आज्ञाचक्र हील झालेला आहे, बॅलेन्स झालेला आहे. सहस्त्रार चक्र, जांभळ्या रंगाची एनर्जी आपल्या संपूर्ण डोक्याच्या भागावरून गोलाकार फिरत आहे. आपलं सहस्त्रार आता हील झालेला आहे, शक्तिशाली झालेला आहे, बॅलेन्स झालेला आहे. अशा प्रकारे आपल्या माकडहाडापासून माथ्याच्या भागापर्यंत एक ऊर्जा प्रवाहित होत आहे. वरती सर्व एनर्जी फ्लो होत आहे. आपली 7ही चक्र आता मजबूत झाली आहेत, हील झालेले आहेत. हार्मोन्स बॅलेन्स झाले आहेत. सर्व शरीरातल्या ग्रंथी जवळचे. अशा प्रकारे आपण आता महाशिवरात्रीच्या हे जे ध्यान आहे ते संपूर्णपणे मनापासून पार पाडलेलं आहे. त्यासाठी शिवपार्वती यांना
विश्वशक्तीला, तसेच आपल्या कुलदेवी, कुलदैवत, आई, वडील, गुरु सर्वांना कोटी कोटी प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करायचा आहे. हातावर हात घासायचा आहे, डोळ्यावर फिरवायचा आहे. युनिव्हर्सला पुन्हा एकदा धन्यवाद द्यायचे. जी तुमची इच्छा आहे, जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे असं फील करायचंय. अफर्मेशन द्यायच्यात आपल्या ब्रेनला. काही कॉमन अफर्मेशन आपण बोलूया. आपलं स्वतःचं नाव घ्यायचंय. मी आनंदी आहे, सुखी आहे, यशस्वी आहे. मी आनंदाने, सुखाने माझं आयुष्य जगत आहे. मी भाग्यशाली आहे, मी शक्तिशाली आहे आणि मी एक दिव्य आणि पवित्र आत्मा आहे. त्यामुळे माझ्या चारी बाजूने माझ्याकडे धन, पैसा, मान, सन्मान, प्रेम सर्व काही आकर्षित होत आहे. माझ्याबरोबर सर्व काही छान होत आहे आणि ते जीवन मी आनंदाने परिपूर्ण जगत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे सेशन तुम्ही मनापासून ऐकून, मनापासून केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी आभार. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.